हॅलो नमस्कार, मी मीनल तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आपला जो ओटा असतो, किचन ओटा, जो पांढरा पडलेला असतो किंवा भुरका पडलेला असतो, तो आज मी चकचक करून दाखवणार आहे आणि कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी केलेला आहे। तर व्हिडिओ बिलकुलही स्किप करू नका। तर व्हिडिओला इथे सुरुवात करते आणि एक सिक्रेट सोल्युशनसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेवटला, तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सगळ्यात आधी बघा, इथे किचनमध्ये आले। किचनमध्ये तर सकाळचा जो टिफिन असतो ना, तर सगळ्यांच्याच घरी अशी अवस्था झालेली असते किचनची, कारण किचनमध्ये आपण स्वयंपाक जेव्हा करतो, किचनमध्ये इतका सारा पसारा झालेला असतो, तर तो सगळा पसारा आपल्याला खाली काढून घ्यायचा आहे। मिक्सर म्हणा, ओट्यावर जे काही सामान ठेवलेलं असेल ते सगळं खाली काढून घ्यायचं आहे, रिकामा करून घ्यायचा आहे किचन ओटा। त्यानंतर किचन ओटा रिकामा केल्यावरती जे किचन ओट्यावर आपला गॅसवरती जे आपले स्टँड वगैरे किंवा प्लेट्स असतात त्यासुद्धा आपल्याला चकचक धुवून घ्यायचे आहेत। तर मी त्या धुवायला ठेवलेल्या आहे आणि किचन ओट्यावरती जे सगळे भांडी होती, सकाळची जी भांडी होती ती सुद्धा लगेचच मी धुवून टाकणार आहे। तर स्टेप बाय स्टेप जर काम केलं तर आपलं नीटनेटका किचन ओटा आपल्याला अगदी चकचक करता येईल। आणि बऱ्याच वेळा असं होतं ना की ओटा रोज रोज वापरून किंवा जे क्षारचं पाणी असतं, खारं पाणी असतं, त्याने सुद्धा आपला ओटा असा पांढरट पडलेला असतो किंवा भुरका पडलेला असतो। तर त्यासाठी मी काही सोल्युशन दाखवणार आहे। तर सुरुवात करते। तर किचन ओट्यावरती सगळा पसारा आवरून घेतला। त्यानंतर बघा, 1 चमचा मीठ घेतलेलं आहे। तर मीठ घ्यायचं आहे। मिठाने काय होतं ना की ओटा चांगला आपला स्क्रब होतो आणि ओट्यावरती जिथे जिथे काही म्हणजे खरबुडे किंवा डाग असतील किंवा असे काही, ते या मिठाने लगेचच क्लीन होणार आहेत। तर बघा, मीठ घेतलं, त्यामध्ये लिक्विड टाकलेलं आहे। जे भांड्यासाठी आपण जे जेल लिक्विड वापरत असेल ते तुम्ही लिक्विड घेऊ शकतात। आणि बघा, जो ओटा होता तुम्हाला दिसतच असेल की त्यावरती असं थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालून ते मिश्रण सगळं तयार करून घ्यायचं। मिश्रण तयार झाल्यानंतर घसणी, जी तुम्ही कोणती घसणी वापरत असाल ती घसणीने छान सगळीकडे ओट्यावरती असं घसणीने घासून घ्यायचं आहे, वरच्यावर स्क्रबिंग करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकतात, पांढरा झालेला ओटा अगदी थोड्याच मिनिटामध्ये किती छान असा आरशासारखा आणि ऑइली असा दिसत आहे। म्हणजे आपला जो स्क्रब होतो, पांढरट पडलेला ओटा जो असतो किंवा जो भुरका झालेला असतो, तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला चकचक करू शकतात। तर बघा, आता हे सोल्युशन मी सगळीकडे लावून घेणार आहे, ओट्यावर, जागी जागी, कानाकोपऱ्यामध्ये, जिथे जिथे आपला म्हणजे फोडणीचे डाग वगैरे उडाले असतात, चिकट झालेला असतो, चिकट डागसुद्धा देखील लवकर निघत नाही, तर अशा सोल्युशनने तुम्ही हे डाग लवकर काढू शकतात। तर बघा, सगळीकडे हे सोल्युशन मी छान अशा पद्धतीने लावून घेणार आहे। घसणीच्या साहाय्याने तुम्ही हे लावू शकतात लिक्विड। तर ओट्याखाली म्हणा किंवा गॅसखाली म्हणा किंवा ओट्यावर सगळीकडे कानाकोपऱ्यामध्ये हे सोल्युशन लावून ठेवायचे 5 मिनटं। तर 5 मिनटं बघा, असं सोल्युशन मी लावून ठेवलेलं आहे। तो 2-5 मिनटं असं ठेवलं की ते पूर्ण म्हणजे ते 3-5 मिनटं असं ठेवायचं आहे आणि त्यानंतर तोपर्यंत आपण असा गॅससुद्धा आपला क्लीन करून घ्यायचा। तेच सोल्युशन मी वापरलेलं आहे जे तुम्हाला दाखवलं आहे। तर अगदी गॅस ओटासुद्धा म्हणजे गॅससुद्धा अगदी पुसताना इतका चकचक निघत होता आणि काही जास्त प्रेशर म्हणजे जास्त जोर लावायची सुद्धा गरज पडत नव्हती। तर अशा पद्धतीने तुम्ही हा गॅससुद्धा याने म्हणजे क्लीन करू शकतात। त्यानंतर बघा, गॅस जेव्हा आपण पुसतो ना, त्यावेळेस आपल्याला जे आपण लिक्विड वगैरे वापरतो ना, तर लिक्विडने काय होतं ना की फक्त जास्त प्रेशर देऊन करावं लागतं। ते मिठाने काय होतं ना की मिठाने आपला किचन ओटा म्हणा, गॅस म्हणा, अगदी चमकायला लागतो आणि चमकसुद्धा देखील येते आणि जे स्क्रॅचेस वगैरे पडलेले असतील ते सुद्धा देखील निघून जातात आणि गॅसवर जे माझे काही डाग वगैरे लागले होते ते सुद्धा या सोल्युशनने अगदी क्लीन होऊन गेलेले आहे। तर बटन वगैरे जिथे जिथे असतील सगळीकडे तुम्ही हे मिश्रण लावू शकतात आणि लावताना काय करायचं ना, जास्त जोर लावायचं नाही आहे। आणि बघा, त्यानंतर आता हे मिश्रण लावून झालं, अगदी 5 मिनटं मी थांबलेली होती। तर हे जो कपडा आहे, हा कपडा मी किचन ओट्यावरती नेहमीच माझा जे कपडे असतात ते मी असे ठेवलेले असतात, तो कोरडा कपडा घ्यायचा आहे, ओला करून नाही घ्यायचा आहे। तर कोरड्या कपड्यानेच आपल्याला हा जो मिश्रण आपण लावलेलं होतं जे सोल्युशन, तर ते आपल्याला असं छान या कपड्याने पुसून घ्यायचं आहे। बघा, आता गॅसला चमक आलेली आहे, तुम्ही बघू शकतात आणि अगदी स्क्रॅचेस वगैरे सुद्धा दिसत नाही। अगदी म्हणजे मार्बल जो काळा कलर जो आहे गॅसचा, तर ती म्हणजे जी ग्लास आहे ती पूर्ण काळी अशी प्लेन दिसत आहे, त्यावरती बिलकुलही एक सुद्धा स्क्रॅच दिसत नव्हते। त्यानंतर जे सोल्युशन आपण लावलेलं होतं सगळीकडे, ते सुद्धा असं एकदा ओल्या कपड्याने छान पुसून घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये आपण जे भांड्याचं लिक्विड वापरले आहे त्यामुळे आपल्याला असं ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे। तर
जेव्हा मी गॅस पुसत होते ना त्यावेळेस ओटा जेव्हा पुसत होते ना त्यावेळेस गॅस अगदी म्हणजे इतकं सोल्युशन लावल्यामुळे माझा गॅस इतका म्हणजे स्लिम म्हणजे चिकट जे थर होते ते निघून गेलेले आहे आणि अगदी म्हणजे सटकत होता, बोटसुद्धा असा सटकत होता त्यावरनं. तर अगदी म्हणजे अगदी या सोल्युशनचा उपयोग तुम्ही नक्कीच करून बघा. अगदी म्हणजे चांगलं सोल्युशन आहे. घरच्या घरी आपण हे ट्राय जर केलं, आपल्याला बाहेरचे जे प्रॉडक्ट्स असतात ते विकत घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही. घरच्या घरीच आपण हे सोल्युशन वापरून आपला गॅस ओटा किंवा जे किचनचं काउंटर आहेत तर ते आपण असं चमकवू शकतो. तर सगळीकडे जे सोल्युशन लावलं होतं छान असं ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे. साईडची जी स्टाईल आहे इकडे तिकडे सगळीकडे मी छान असं पुसून घेणार आहे. तर हे सोल्युशन तुम्ही म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे आणि नक्कीच खूप म्हणजे उपयोगाचं आहे. याचा फरक मला नक्कीच जाणवलेला आहे. तर बघा आता किचन वॉटरचं सगळं पुसून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा थोडंसं मी पाणी घेतलं आहे. पाणी का घेतलं, कारण आपण जे म्हणजे लिक्विड फॉर्म होता किंवा जे आपण कपड्याने जे पुसलेलं होतं ते कपड्याने पुसल्यावर काय होतं ना की चिकट होऊन जातं थोडंफार. तर त्यामुळे वायपरने असं क्लीन करू शकतात. वायपरने काय होतं ना की पाणी वगैरे सुद्धा राहत नाही आणि किचन ओट्याला छान अशी चमक येते. बघा आता मी बोटाने करून दाखवते. अगदी म्हणजे अगदी ओटा आपला चमकायला लागलेला आहे. तर इतका म्हणजे मिरर आरशासारखा पूर्ण तर नाही, पण मग थोड्या पद्धतीने दाखवलेलं आहे. तर पुढचं सोल्युशन असं जे सिक्रेट सोल्युशन आहे ते हेच की विनेगर घ्यायचं आहे. विनेगर आपलं जे विनेगर असतं घरामध्ये, विनेगर 1 चमचा. त्यानंतर तेल घेतलं आहे, खोबऱ्याचं तेल घेतलं आहे. तुमच्याकडे जे कोणतं तेल असेल तुम्ही ते घेऊ शकतात. माझा ओटा थोडा मोठा आहे म्हणून मी 1 चमचा घेतलेला आहे. तुमचा ओटा जर छोटा असेल तर तुम्ही कमी प्रमाणात तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर बघा सगळीकडे थोडं थोडं ओट्यावर मी टाकून ठेवलेलं होतं आणि मग कपड्याच्या साहाय्याने छान असं सगळीकडे पुसून घेणार आहे. बघा आता हे जे छोटासा कपडा आहे, पातळ कपडा घेतलेला आहे, त्याने मग सगळीकडे असं छान पुसून घेतलं. जे आपण सोल्युशन लावलं आहे ह्या सोल्युशनने काय होईल ना, तुमच्या ज्या ओट्यावरचा जो पांढरटपणा आहे किंवा जो भुरका पडलेला आहे, किचन ओट्यावर भरपूर वेळा किचन ओटा असा भुरका पडलेला असतो. पाण्याचे डाग देखील क्षारचं पाणी असेल किंवा बोरिंगचं पाणी असेल घरामध्ये तर बघा किचन ओटा असा पांढरा पडायला लागतो आणि त्यासाठी हे सोल्युशन तुम्ही नक्कीच ट्राय करा. अगदी म्हणजे अगदी किचन ओट्यावरची जे पांढरट डाग असतील किंवा जे काही म्हणजे चिकट झालेले डाग असतील सगळे या सोल्युशनने निघून जाणार आहे. किचन ओटा अगदी चमकायला लागलेला होता माझा, तुम्हाला दिसतच असेल. तर असं किचन ओटा या कपड्याच्या सहाय्याने छान असं सगळीकडे पुसून घेणार आहे. त्या सोल्युशनने तुम्हाला जास्त काही क्लिनिंग करायची गरज पडणार नाही. जे आपण वीकली किचन काउंटर प्लॅटफॉर्म जो असतो आपला जास्त क्लीन करतो तर तसं करण्याची गरज पडणार नाही. हे सोल्युशन वापरून तुम्ही आठवड्यातून 2दा केलं तरी चालेल आणि किचन ओटा अगदी तुम्ही बघू शकता चकचक होऊन जाईल. तुम्हाला जास्त डीप क्लिनिंग करण्याची सुद्धा गरज पडणार नाही. तर कॉर्नरला जे माझं कडप्पा होता तो सुद्धा मी छान असा या सोल्युशनने छान पुसून घेतला. नळ देखील मी या सोल्युशनने क्लीन करून घेतलेले आहे. तर आता शेवटचं म्हणजे बेसिंगचं भांडं छान असं चकचक करून घेणार आहे. तोपर्यंत जो आपण साईडला जे आपण सोल्युशन लावलेलं होतं शेवटचं सिक्रेट सोल्युशन, त्याने काय होतं ना की आपल्या किचन ओट्यावरती जे म्हणजे पांढरे झालेले डाग असतात तर आणि आपला किचन ओटा अगदी नवीनसारखा चमकायला लागतो. तर हे सोल्युशन तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कसं वाटलं ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब देखील करा, बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघतच असाल तर कमेंट देखील करा, लाईक करा. आणि कशी वाटली तुम्हाला सुद्धा ही ट्रिक, कशी वाटली तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा. मला ट्राय करून नक्कीच सांगा तुम्हाला हे सोल्युशन आवडलं की नाही आवडलं. आणि आता बघा आपलं जे ओट्यावरती जे पाणी वगैरे सांडलेलं होतं ते वायपरने छान असं क्लीन करून घेतलं आणि बेसिंगचं भांडंसुद्धा छान धुवून झालेलं होतं आता. तर अशा पद्धतीने मी माझा किचन ओटा क्लीन करत असते. अधूनमधून मी अशी पॉलिशिंग करत असते. जे वाईट डाग झालेले असतात ते अशा पद्धतीने आपण या सिक्रेट टिप्सने आपण वापरू शकतो. तर किचन ओटा बघू शकतात अगदी म्हणजे अगदी चमकायला लागलेला आहे. ट्रान्सपरंट देखील तुम्हाला खिडकी त्यामध्ये दिसत आहे. बघा या साईडने सुद्धा दाखवते. पूर्ण म्हणजे स्टाईलवरचं जे पेंटिंग वगैरे आहे पूर्ण आपल्याला खाली किचन ओट्यावरती दिसतच असेल तुम्हाला. तर अशा पद्धतीने मी घरच्या घरीच सोल्युशन घरच्या घरीच बनवून मी असा ओटा क्लीन करत असते. कोणतंही बाहेरचं सोल्युशन मी वापरत नाही. तर तुम्हीसुद्धा नक्कीच एकदा ट्राय करा आणि माझी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.